सायकल एक नंबर आहे ते 3 जणात विभागले जाईल आणि जे काही उर्वरित बक्षीस आहे ते सुद्धा या ठिकाणी बक्षीस 3 दिवसाला विभागलं जाईल याची कृपया नोंद घ्या। या ठिकाणी 3 मिनिटाचा टाइमर। या ठिकाणी दावडीगावचे माजी सरपंच सन्माननीय भाऊसाहेब होरे यांचाही या ठिकाणी कोळी ग्रामस्थांच्या वतीनं शाला आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे। सन्मान देण्यासाठी कोळीगावचे बागाजी कोळीगावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सतीदादा वाडळे त्याचप्रमाणे सन्माननीय माजी सरपंच गोरक्षेठ पोकळे यांना विनंती केली जाते की आपण सभापती साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। राहुल दादा गुलाबराव जाधव आणि स्वर्गीय अविनाश दत्तात्रय गोरे संदीप मामा बरोबर ना। हॅलो 3 मिनिटाचा पेरला टाइमर बर काय असेल ते 4 मिनिट। सन्माननीय दादा पाटील खलाटे या मान्यवरांना विनंती आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। या ठिकाणी पद्मावती कंट्रक्शन अक्षय दादा काशीनाथ पटवा पद्मावती केटरर नितीन निवृत्ती बनकर पाटील आपल्या या ठिकाणी स्वागत अभिनंदन करवीर। नाव व्यवस्थित खाली चिठ्ठी लिहून द्या। आता गाडा आम्ही शिस्तीने पुकारलं आता माग पुढे झालं त्याचा काय आमचा नाविलाजी। तुम्ही आता व्यवस्थित नाव लिहून द्या। बाळदाजी तापकीर हा व्यवस्थित नाव लिहा। गाड्या वाटता का एक जण हा 20 फुटावणे बघा फायनल सुद्धा 20 फुटावणे रवींद्र व्यवस्थित जोडा। जाधव गोरे दादासाहेब शेळके आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत अभिनंदन। आप्पा गाडा कुणू घ्या थोडा। आप्पा सज्ज आहे का? साकोरे ना कुणू घ्या। ए स्वप्नील माग दाब। साहेब करवीर या ठिकाणी आप्पासाहेब साकोरे पहिला सम्राट 500 रुपये अलाउन्स सर मंडळीसाठी बक्षीस आहे। आप्पा आपल्या ठिकाणी मनापूर्वक स्वागत अभिनंदन। पुढचा देवकर कोणतं नाव द्या ना व्यवस्थित व्यवस्थित लिहा नाव। निशान बहादर गाड्या वाटता का एक जण मच्छिंद्र शेठ दगडू खराबी आणि देवेंद्र शेठ देवराम देवकर कृतिक दादा दिघे आपण या ठिकाणी उपस्थित झालात स्वागत। दाजीले ऐकाय बरं का तुमची या ठिकाणी फायनलला उपस्थिती देवेंद्र शेठ देवराम देवकर आपण या ठिकाणी सकाळी उपस्थित नव्हते पण आता उपस्थित आहे। परत आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अभिनंदन। दोन्ही फेरीला येत जा।
कोळेगावचे कांड विद्यमान 60 फुटावर कोण पाठीमाग सेकंद 18 मिली पॉइंट 12 सेकंद 18 मिली पॉइंट हा करबे या ठिकाणी देवेंद्र चर देवराम देवकर करबे मंडळी बाळासाहेब तटकरदाजी यांच्या वतीने 1000 रुपये लावून सर मंडळीसाठी बक्षिसे भाऊ आपल्या ठिकाणी स्वागत अभिनंदन. ज्या टोकन घ्या हा, म्हणलं. गाडा गेल्यावर थांबायच्या बरं का गाडा मला गाडा पुढे घेऊ नका. मग पुढे या तुम्ही सभापती साहेब पुढे या. हा गाडा गेल्याच्या नंतर सभापती विजूभाऊ शिंदे या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. मी तिथे ते खाली द्या भाऊसाहेब. माग जा माग भाऊसाहेब वरे सरपंच ते खाली द्या. द्या द्या. अरुण शेटके द्या. अरुण शेटके तुमच्याकडं बरोबर पुढं बघा कांडे फिरले बरं का. कांड थोडं कोण हो गया. टायमरचा मेळ घ्या. यानंतर भावी बोलणार आहे का माग भावी या ठिकाणी बाणावदेवाच्या उत्सवानिमित्त उपस्थित असलेले खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटाचे भावी उमेदवार सन्माननीय विजयसिंह शिंदे पाटील या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी शुभेच्छा देतील. रोहिल कोट्यांचे सर्व माननीय शुभमदादा पठारे आपलं सुद्धा गावच्या वतीनं मनापासून स्वागत आणि भावना विनंती आहे. आपण या ठिकाणी आलेल्या सर्व गाडा मालक ग्रामस्थ आणि सर्व शौकीनांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय संभाजी शेठ गावारे यांचाही कोळी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये बाणवरांच्या उत्सवाच्या निमित्तानं गेल्या 3 दिवसापासून अतिशय थाटामाटामध्ये आनंदामध्ये संपन्न होत असलेला बैलगाडा घाट आणि आज 3ऱ्या दिवसाची फायनल या ठिकाणी संपन्न होते आहे.
त्या निमित्तानं व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे आणि समोरच्या स्टेजवरती देखील या तालुक्यातली जसे दिग्गज नेते मंडळी असतात प्रकाश दादा, तसे दिग्गज अनाऊन्सर मंडळी पलीकडे आहेत आणि साहेब केसरीचे मानकरीपासून तर आमचे माऊली भाऊ पिंगळेंचे ही सगळी दिग्गज की या खेड तालुक्यामध्ये जसा बैलगाडा केसरीमध्ये जसा महाराष्ट्र केसरी भारत केसरी आहे, तसे सगळे महाराष्ट्र केसरी अनाऊन्सर मंडळी पलीकडे आहेत. कारण माऊलींपासून ही सगळी टीम एक वेगळ्या धर्तीवरती बैलगाडा क्षेत्रामध्ये मनापासून काम करणारी त्या ठिकाणी टीम आहे. आणि आज आपल्या ह्या भानोबरांच्या कोळी नगरीमध्ये खरं तर यात्रा उत्सवाच्या निमित्ताने ही सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे. मोठ्या थाटामाटामध्ये 3 दिवसापासून हा उत्सव ग्रामस्थ आणि सगळ्या नियोजन कमिटीनं खरं तर देखणेपणाने या कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी केलं आहे. आणि सगळे तालुक्यातले दिग्गज बैलगाडा मालक मगाशी फायनलच्या अगोदर आता शेवटचा गाडा बघितला 11-28 काहीतरी त्या ठिकाणी झाला. त्यामुळं सगळे दिग्गज फायनल सम्राट राहुलदादा जाधवांच्या पासून आता नंतरच्या काळात 10-15 जण त्या ठिकाणी आहेत, हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे एक आगळा वेगळा आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी आपल्या सगळ्यांना खरं तर मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करायला उभा आहे. आता अनाऊन्सर मंडळींना माहिती आहे की खेड तालुक्यामध्ये कुठलाही घाट असला तर त्या घाटामध्ये शेतकऱ्यांचा सभापती म्हणून त्या ठिकाणी निवडणुका असतील किंवा निवडणुका नसतील. आज निवडणुका लागल्यात, मी उमेदवार आहे, परंतु मागच्या वर्षभरामध्ये मी काय उमेदवार नव्हतो. पण एक खेड तालुक्यातल्या प्रत्येक घाटामध्ये जाऊन बैलगाडा मालकांना, यात्रा कमिटीला, अनाऊन्सर मंडळींना सदिच्छा शुभेच्छा देण्याचं काम शेतकऱ्यांचा सभापती म्हणून त्या ठिकाणी करतोय. परंतु आजची परिस्थिती हा जसा घाट भरलाय तसा एका बाजूला आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा घाट त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि या भरलेल्या घाटामध्ये आता सगळी प्रकाशदादा कुठे गेले, भाऊसाहेब आहेत ना सगळे, ही सगळे सतीश भाऊंच्या पासून ही सगळी व्यासपीठावर आहे. आम्ही आता सगळी मंडळी भरलेल्या घाटामध्ये आता घोडीवरती बसायचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळं मायबाप जनतेचा, शेतकरी बांधवांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं आम्हाला लाख मोलाचं त्या ठिकाणी ठरणार आहे. माऊली 4-5 दिवसापूर्वी एक कार्यक्रम घेतला, महिला माता भगिनींचा एक मोठा कार्यक्रम घेतला. 10-15 हजार महिला त्या ठिकाणी आल्या. आणि उद्याच्या काळामध्ये देखील खऱ्या अर्थानं शेतकरी वर्गाचा, आपल्या ह्या सगळ्या बांधवांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं लाख मोलाचा त्या ठिकाणी ठरणार आहे. मी आपल्या सगळ्यांना या उत्सवाच्या निमित्तानं मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सगळ्या शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी मागच्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मदत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये मागच्या 1 महिन्यापासून संध्याकाळचं मार्केट आपल्या चाकणच्या परिसरामध्ये धना माहितीचं मार्केट शेतकऱ्यांसाठी चालू केलं आहे. याची नोंद सगळ्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी घ्यावी. मी अधिक सेवा आपल्या सगळ्यांचा निश्चितपणाने घेणार नाही. पुढचे 2-3 दिवस यात्रा सरपंच साहेब आपल्याला जोरात त्या ठिकाणी होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अशी देखणी यात्रा, खरं तर ही यात्रा पाहण्यासारखी आहे. त्या दिवशी कुसेगावची मंडळी देखील त्या ठिकाणी पत्रिका पूजन करायला आली होती. आणि उद्या परत त्या ठिकाणी उद्याच त्या ठिकाणी सगळी आगमन त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा सोहळा आपल्या या भानोबराच्या कोळ्यानगरीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि हा सोहळा पाहण्याच्या निमित्तानं देखील आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं माऊली आता माऊलींची अपेक्षा होती, परंतु माऊली आता ह्या पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मायबाप जनतेच्या आशीर्वादातून आपल्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा, सहकारी, आशीर्वाद माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्यावर असू द्यावं एवढी विनंती शेतकऱ्यांचा सभापती यांना आपल्या सगळ्या मंडळींना करतो. ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय देखणेपणाने या यात्रेचे नियोजन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं. सगळ्या बैलगाडा मालकांना, आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. आणि सभापती विजयभाऊ शिंदे, समर्थ फाउंडेशनचे सर्व भावी जिल्हा परिषद सदस्य 5,000 रुपये अलाउन्सर मंडळीसाठी बक्षीस दिले. आपल्या या ठिकाणी स्वागत, अभिनंदन. आणि या ठिकाणी घाटासाठी ज्यांचे या ठिकाणी देणगी आहेत, योगेश भाऊ नारायण पठारे, चेअरमन भोसे 25,000, स्वराज भरत शिवले 5,000 रुपये, विजय शिवाजीराव काळे श्रीनाथ स्पीकर 5,000 रुपये. आणि घाटासाठी सौजन्य पोपट शेठ भिवरे, योगेश शेठ पोकळे, विकास शेठ भिवरे, सरपंच सत्यवान शिंदे, भाऊसाहेब एकनाथ टेंगले, प्रसिद्ध गडामाल विकास गणपत टेंगले आणि सेला रोलर सौजन्य सचिन शेठ भाडळे या मंडळींचं आहे आपल्या ठिकाणी स्वागत. धन्यवाद भाऊ. आज या ठिकाणी आमच्या कोळे ग्रामस्थांच्या वतीने तुमचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. भाऊ, तुम्हाला एक
आज एवढ्या शेतकरी वर्ग इथं गाडा मालक सर्वांच्या वतीने असा शब्द देतो की आमच्या कोळेगावातून 80 ते 90% मतदान हे तुम्हाला आम्ही करून घेणार आहोत. परंतु आमची तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आता आम्हाला हा घाट जो बांधलेला आहे अतिशय कष्ट अरुण शेठ पोकळे असतील, बागाशेठ टेकले असतील, देवदास टेकले असतील व त्यांचे सर्व सहकारी आमच्या बानुमादेव ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर असतील, सर्वांच्या सहकार्यातून हा घाट अतिशय कष्टमयरित्या हा तयार झालेला आहे. परंतु तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आम्हाला दोन्ही बाजूला या सर्वांना उन्हात बसण्याची व्यवस्था आहे, तर तेवढी तुम्ही जिल्हा परिषद झाल्यानंतर आम्हाला तेवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या या गाडाघाटाला आज तुम्ही जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल कोळी ग्रामाच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद धन्यवाद भाऊ. परत एकदा आपल्याला या ठिकाणी गाडी मालकांच्या वतीनं आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. आमच्या मतदारसंघात जरी नसेल तर हा मतदारसंघ आपलाच आहे. परत आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अभिनंदन. या ठिकाणी गाडा मालक राजेभाऊ विजूभाऊ शिंदे सभापतींच्या गावची यात्रा 22 ते 26 तारखेला आहे. चंपा षष्टीच्या निमित्तानं त्यांनी समजा ध्यान सर राहिलं यात्रेच्या आमंत्रणाचं त्यांच्या वतीनं मी आपल्याला आमंत्रण देतो. आपण गाडे मालक गाडा शौकीन सर्वांना धन्यवाद मंडळी. सगळ्यांनी या ठिकाणी श्री क्षेत्र निमगाव या ठिकाणी अशीच उपस्थिती दाखवावी याची कृपया नोंद घ्या. या ठिकाणी याच नगरीचे उद्योजक मुंबईवाले दत्तात्रय जयवंतराव कोळेकर मुंबईवाले आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत हार्दिक अभिनंदन. कानोरमेसाई गावचे सरपंच बंटी सन्माननीय रामकृष्ण पुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. कोयाळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे मरकळगावचे माजी सरपंच सन्माननीय अमोलशेठ लोखंडे रोलर सौजन्य सचिन शेठ बाडळे, पंकज शेठ गायकवाड, रॉयल कंस्ट्रक्शन, संजय शेठ गुलाबराव भिवरे, अक्षय रोहिदास भिवरे आणि प्रथमेश शेठ विजय भिवरे, माऊलिक शेठ काळे, जेसीबी सौजन्य अक्षयदादा कोळेकर आणि घाटासाठी लाल मातेचं सौजन्य नवनाथ शेठ भिवरे आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे मरकळगावचे माजी सरपंच सन्माननीय राजारामजी लोखंडे त्याचप्रमाणे लोखंडे सर या ठिकाणी उपस्थित आहे. आपलाही कोयाळी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. कोणता गाडा आहे बघा ना. त्याचप्रमाणे सन्माननीय ठाकूर आणि शेटे ना. अमोल लोखंडे शेटे आपल्याला आणि विनंती आपण ठाकूर. व्यासपीठावरती ज्यांनी या ठिकाणी मोटरसायकलचं बक्षीस दिलेलं आहे माननीय बंटीदादा काढवो 1000 रुपये पर्यंत अनाउन्सर मंडळासाठी बक्षीस. स्वागत कोण ठाकूर आणि शेटे. शेट्टी हॅलो साबळेवाडी इथं काय लिहिलंय माहिरा आहे माहिरा. चला बर व्यवस्थित देत जा ना हो जरा. बरोबर आहे माली बरोबर पुकारले बरोबर पुकारले आता नाही बरोबरच पुकारले. चला मोकळी मंडळी माग सरा.
ते मान आणि लो गाव कोणतं रे फोन इथून खाली एवढी नावं आहे ना फटाफट पुकार फास्ट मध्ये पुकार आणि गाडा पुकारलं ते नाही एवढं मग तेवढं फास्ट मध्ये पुकार. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी कॅटल बीट काय रे समृद्धी मला विचारा. या ठिकाणी गेले 3 दिवस नियोजन कमिटी म्हणून ज्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे. बागाशेठ टेगले, अरुणशेठ पोकळे, करणशेठ टेगले, आकाश कोळेकर, राधवशेठ दिघे, शुभम पिवरे, अक्षयदादा कोळेकर, सागरदादा पिवरे, विशाल कोळेकर, ईश्वर कोळेकर, गणपतशेठ कोळेकर, नंदकुमार अल्ला, विकास टेंगले, देवीदास टेंगले, वसंत टेंगले, यशदादा टेंगले, रोहनदादा पोकळे थांबणार आता ते नंतर पुकार राहिलेले. बैल खाली आलेत मंडळी. सावध सावध बांधव शेट पलीकडे गाडा उचला थोडा. भाऊ माग सर. अंकुश मामा मामा आपलं वर बसा वर हा. ज्यांनी या उत्सवासाठी 4 दिवस प्रत्येक 1 नंबर बारीसाठी बिस्लरी बॉक्स रोहनदादा पोकळे, निशांत टेंगले, अभिषेक राठोड आणि राहुल शेठ टेंगले आणि रोहनदादा पोकळे यांच्याकडून अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचे बक्षीस. पाठीमाग कोणाचा काढ आहे? या ठिकाणी उपस्थित असलेले खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटाचे पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार सन्माननीय विशाल शेठ प्रकाश झरेकर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल कोळी ग्रामस्थांच्या वतीनं आप्पा आहे का कांटा पुढे घ्यायचे का? या ठिकाणी हवेली एक्सप्रेस हरण्या बैलाचे मालक संयमी गाडा मालक प्रदीपप्पा टिंगरे, किरणचे संपतराव साकुरा, दीपकराव बनसोडे जुगलबंदी 1000 रुपये बक्षीस स्वागत.
या ठिकाणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय विशालभाऊ झरेकर यांचा या ठिकाणी कोळी ग्रामस्थांच्या वतीनं शाला आणि श्रीफळ देऊन सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे या घाटाचं बांधकाम करणारे सन्माननीय मारुती गुलाबराव मोहिते यांचाही या ठिकाणी कोळी ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण पोशाख देऊन सन्मान होतोय. ते सन्मान खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय विजयभाऊ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी घाटाच्या बांधकामासाठी सन्माननीय विशालभाऊ झरेकर यांच्याकडून 21,000ची देणगी या ठिकाणी आलेली आहे. कोळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा हार्दिक असे आभार. या ठिकाणी या घाटामध्ये ज्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे आर्याताई टेंगले, प्रियाताई टेंगले आणि पायलताई टेंगले आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत, हार्दिक अभिनंदन. चला पाठीमागचा गडा कोणाचा आहे? मागचा गडा कोणाचा आहे? संकेत साकुरे खाली या. कोण गडा? बागाशेठ सरपंचाचं नाव पवार ना रांजणगाव. नाही गाडा कोण घ्या, गाडा कुणो घ्या. नाही, आता असं सोडू नका, सोडू नका. घ्या. कळवराम शेठ पवार आता पहिले गेल्या सुटून हा घ्या पुढे. घ्या गाडा घ्या पुढचा. चला पहिलं शांत होऊ द्या. कोळेकर सरपंच पवार जुगलबंदी रांजणगाव महागणपती हॉटेल या ठिकाणी ज्यांनी गेले 4 दिवस 1 नंबर बारीसाठी बिस्लरी बॉक्स सौजन्य रोहन शेठ पोकळे, निशांत टेंगले, अभिषेक राठोड, राहुलदादा टेंगले मित्र परिवाराचं स्वागत. त्यांच्या अनाउन्सर मंडळाने 500 रुपयाचं बक्षीस. खऱ्या अर्थानं टायमर किंग या नगरीचे आदर्श सरपंच विकास शेठ बेवरे पाटील यांचे खंदे समर्थक विठ्ठल शेठ काळे पाटील यांचा जो रोख 500 रुपयाचं बक्षीस इटू पुकारा. या ठिकाणी महागणपती हॉटेलचे मालक काळूभाऊ पवार हॅलो आणि बाळासाहेब यदोजी कोळेकर सरपंच 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत, हार्दिक अभिनंदन. पायवर घ्या पर का बैल कडणी पळतोय पलीकडची मंडळी सहकार्य करा. या ठिकाणी बंटी दादा काळभोर 1000 रुपये लावून सर मंडळीसाठी बक्षीस. स्वागत. या ठिकाणी याच नगरीचं असंख्य तरुणांचं प्रेरणास्थान प्रकाश दादा वडेकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते 1000 रुपये लावून सर मंडळीसाठी बक्षीचे आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत. रोल रोहन कद्या
बैलगुला मेले यात्रा कमिटीचे खजिनदार महेशराव शिंदे आकाशचूर भगत आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनापूर्वक स्वागत अभिनंदन घ्या खंड घ्या पुढं कदम सभापती आणि सातवना मुरली भाऊ बिरकर रामशेठ भडळे लखनदादा भडळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात मुरलीभाऊ ठाकूर पटेल आत्माराम दादा कदम सर्वांचं या ठिकाणी स्वागत अभिनंदन या ठिकाणी जयशेठ बापूसाहेब सातव पटेल विशालभाऊ बांगर सर्वांचं स्वागत महेश शेठ कैलासराव शिंदे पाटील राजू शेठ भगत अन्वे एंटरप्राइजेस महेशराव आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत या ठिकाणी याच नगरीचे युवा उद्योजक संकेत शेठ टेंगले आपण या ठिकाणी उपस्थित अनाउन्सर मंडळसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन गणेश महाराज ताठे गणेश महाराज ताटे ताबडतोब काटाच्या तळाला या भाई पंचायत समितीचे सदस्य माननीय प्रसाद भाऊ घेणं 1000 रुपये लावून सर मंडळासाठी बक्षीस आपल्या या ठिकाणी मनापूर्वक स्वागत अभिनंदन विजय शेठ चोरावले शेठ आपल्या या ठिकाणी स्वागत कोणता गाडा आहे ओ गाडी नर्सरी काटकर वाडेकर दोघल बंदी ना हा करवी बारी चांगली थांबा आता फार हॉटेलवाले मंडळी सावध वर्ग माग बैल गेल्यात नोंद घ्या धंद्यावाल्यांनी फार ताडपत्री नेली
संध्याकाळी घे तू आता काय झालं? अभि कदम आदि कदम सरपंच बोला ना. एकच नाव आहे ना. या ठिकाणी कानूर नगरीचे आदर्श सरपंच रामकृष्ण दादा पुंडे अनाउन्सर मंडळाचं 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. विशाल बांगर खाली आहे, विशाल बांगर. अरुण दादा पोकळे यांच्या वतीनं 1000 रुपये लावून सर मंडळासाठी बक्षीस आपल्या ठिकाणी स्वागत. प्रथमेश दादा विजय बेहुरे आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन. अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. करवीर. स्वर्गीय दयानंदभाऊ येळवंडे प्रतिष्ठान एक मिनिट कोणता आहे बघा. एक थांबा मिनिट. थांबा करतो. हा, घे. या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध व्हिडिओ चॅनल राजेभाऊ कुसाकर, सुजित पोळ, आदेश नलावडी आपल्या या ठिकाणी फायनलच्या अगोदर कमिटीच्या वतीनं सन्मान केला जाणार आहे, याची आपण नोंद घ्या. या ठिकाणी ऍडव्होकेट विशाल भाऊ प्रकाश झरेकर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब खेड तालुका अध्यक्ष अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी संतोष ज्ञानेश्वर मंडेकर आदर्श सरपंच चकडी सम्राट आणि संदीपभाऊ येळवंडे 1000 रुपये बक्षीस स्वागत अभिनंदन. मागचा कोणता गाडा आहे बघा. अरे तू काय म्हणतोय बघ ना माग. अरे महेशराव काय म्हणतोय बघ ना, उचल फोन. अक्षय शेठ चव्हाण उद्योगपती साहेब, आपण या ठिकाणी आपलं स्वागत. या ठिकाणी याच नगरीचे उद्योजक दत्ताश्री शेठ जयवंतराव कोळेकर मुंबईवाले आणि करण शेठ टेंगले मित्रपरिवार अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर वाकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी याच गावचे सुपुत्र अतुल शेठ काळे परत एकदा अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन.
पाहिजे कोणता गाडा बोला 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 या ठिकाणी घाटाच्या आधारासाठी माननीय अक्षय चव्हाण 21,000 रुपयाचे देणगे दिले. आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं परत एकदा मनपूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन. आपला सन्मान होतोय, सन्मान स्वीकारायचा आहे. युवा उद्योजक संदीप शेठ डोमाळे आणि राहुल शेठ शिंदे जुगलबंदी आला. दोन्ही मान्यवरांचं स्वागत अभिनंदन. बागा शेटने दिले चिठ्ठी घ्या. या ठिकाणी टाटाचा राजा ॲडव्होकेट विशाल भाऊ झरेकर अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. गिरकर सरपंच विकास शेठ बेहुरे सरपंच साहेबांकडून अलाउन्सरला 2,000 रुपये बक्षीस. सरपंच साहेब स्वागत. ठिकाणी स्वर्गीय दयानंद भाऊ येळवंडे प्रतिष्ठा विहान दादा मयूरदादा सनस आणि खुशाल भाऊ भंडार तापकीर कुल्ली दादा येळवंडे अमीरबाई मुलांनी 2,000 रुपये बक्षीस. मनपूर्वक स्वागत अभिनंदन. विकास शेठ बेहुरे उद्योगपती आणि सरपंच साहेब अलाउन्सर साठी 1,000 रुपयाचं बक्षीस. स्वागत. प्रतीक साळुंके आपल्या ठिकाणी झोपणे 72 मनपूर्वक स्वागत. किती गाणं राहिलं या ठिकाणी याच नगरीचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय शेठ बनसोडे अनाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. श्री भानोबा महाराज की सावंताचा अहिल्यामाता की सौदामिनी महाराज की धन्यवाद. आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा मंदिरामध्ये गावामध्ये होईल. या ठिकाणी खरं तर असंख्य तरुणांचं प्रेरणास्थान भानोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आमचे मामाश्री सन्मान्य बाळासाहेब तात्याबा कोळेकर अनाउन्सर मंडळासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी पंचायत समिती गणाचे उमेदवार सन्माननीय अक्षय भाऊ चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. कोळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान होतोय. ते सन्मान कोळेगावचे दिवाण सरपंच आणि माजी सरपंच सन्मान सतीदादा बाडळे आणि